सन्मान्य आदरणीय सुस्मित सर, धन्यवाद. हॅलो शैलेश, मॅन ऑफ द मॅच शिर्सी संघाच्या ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली, अष्टपैलू अतिशय स्फोटक फलंदाजी. आपण शैलेशच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार लगावले. अतिशय चांगली नवीन चेंडूवरती सामना चालू होईल. चला सुरुवात करायची आहे मित्रांनो. आपल्याला विनंती असेल, पहिलं प्रारंभिक षटक विनोद माने विनोद माने. चला सुरुवात होते. बॉल दिलेला आहे बॅट्समॅनच्याकडे. 3 ओव्हर 3 षटक असतील. स्पीडअप घ्या. अजय पाटील सर, आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्या. ओम स्ट्राईक वरती आहे, आपण पाहू शकता. ओम आणि विनोद माने. 10 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे. असं होणार नाही, कारण की 15 मिनिटं लागणार, एका षटकाला 5 मिनिटं. चला सुरुवात होते. पहिला चेंडू सुनील पाटील नाना. यावेळी मात्र आपण पाहू शकता ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू चांगला खोलात टाकलेला. ओमला काही समजलं नाही. ओम फक्त बघत राहिला. लाईनवरती यॉर्कर, सटीक यॉर्कर पाहू शकता. MTC लाईव्हद्वारे आपण अतिशय चांगलं लाईव्ह प्रक्षेपण. यावेळी मात्र चेंडू हवेत. घडतंय काय, तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव, चोरटी धाव घेतली. 2 चेंडू 1 धाव. श्री गणेश झालेला आहे संघ स्वराज्य 11 मानेवाडी. सुनील पाटील नाना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. आता मात्र आपण पाहू शकता स्ट्राईक वरती जो आहे ना फलंदाज विनोद माने. चांगली फलंदाजी गोलंदाजी आपण जर पाहिलं तर 32 शिराळ्याचा मलिंगा म्हणून त्याला संबोधलं जातं. मात्र ओपनिंग ऑलराऊंडर खेळाडू यावेळी उडवला. चेंडू हवेत. मिस टाइम फटका. सुहास दादा चेंडू खाली पकडलाय. झेल संपलाय. फलंदाज विनोदचा खेळ. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला गडी बाद. हद्दपार तडीपार जातोय तंबूच्या आश्रयाला. OUT आउट. चला आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती विनोद माने गोल्डन डकचा शिकार म्हणावा लागेल. सागर थोरात यावेळी फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही. आपण पाहिलं ना फुटवर्क कुठेतरी कमी पडतोय, कारण की जागेवर मारण्याचा फटका शरीरापासून दूर होता. मात्र बॅटवरती सरळ आला नाही. कडा लागते. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डीच्या स्वरूपात 1 धाव. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू. सुनील पाटील नाना अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पाच चेंडू 3 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहू शकता डीप स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय फंबल. 1 बाउन्स सीमा.
इथं मात्र घडतंय काय, चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, स्पिन झाला आणि घोषांकी क्षेत्रामध्ये नशीब बलवंत नाही आहे सागर थोरात यांचं. डीच्या स्वरूपात एक धाव आणि ह्या एकेरी धावेने धावफलकावरती धावसंख्या लगावली जाते ती म्हणजे 4. एक गडी बाद, पहिलं षटक समाप्त, 4 धावा धावफलकावरती. सुहास पुढील षटक सुहास हातात आहेत. गोलंदाज सुहास चव्हाण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. येणारे 6 चेंडू कशा पद्धतीने फेस करेल तो म्हणजे ओम. प्रारंभिकसाठी आलेला हा ओम आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. तो फक्त एक चेंडू घालला आणि त्याच्यानंतर नॉस्ट्रंग एंडवरती जाऊन थांबला. त्यानंतर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं विकेट आली त्याच्यानंतर डिक्लेअर्स आल्या, फक्त आणि फक्त सिंगलमध्ये डील केली ती म्हणजे सुनील पाटील नाना यांनी एक विकेट देखील अतिशय चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी फुलटॉस चेंडू, डीपला क्षेत्ररक्षक आहे रोहित पाटील, चेंडू खाली आणि पकडलाय, झेल संपलाय. ओमचा खेळ OUT आऊट. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दीपक आपण पाहताय. समोर सुहास, पहिला चेंडू विकेट, त्याच्यानंतर कसे उर्वरित 5 चेंडू लागतोय त्याच्याकडे लक्ष असेल. हो यावेळी आपण पाहू शकता घोषांकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा अतिशय चांगला पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर स्किट झाला आणि स्किट झाल्यानंतर आपण पाहिलं ना तर चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा बीट करून चेंडू सीमारेषे डिक्लेअर स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये एकेरी धावेने धावफलक मात्र हलतं राहत आहे. आपण पाहिलं ना तर करुंगली संघ आपण जर पाहिलं नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली, अतिशय चांगला निर्णय म्हणावा लागेल. यावेळी मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉल, पंच अजय आमच्यापर्यंत व्हाईट +1 अशा 2 धावा. अजय सर आमच्यापर्यंत हा कॉल देत आहेत. व्हाईट +1 चांगली भूमिका सकाळपासून आपण जर पाहिलं भर उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये 32 शिराळ्याचा यंग टॅलेंट आपण पाहिलं तर अजय पाटील. मैदानाच्या आतमध्ये वादळ आले, मात्र वादळ आणलं पाहिजे दीपक याने. चेंडू यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र समजला नाहीये. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात 1 धाव. यावेळी आपण पाहू शकता स्पिन केला, त्याच्यानंतर आउट स्विंग केला चेंडू आपण पाहू शकता. त्याच्यानंतर यष्टीरक्षकाकडून बीट झाला आणि बीट झाल्यानंतर पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये, म्हणजे प्रत्येक चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. चार चेंडू 9 धावा 2 विकेट. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, दबाव साफ होता, मात्र हा घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीच्या स्वरूपात 1 धाव आणि ह्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 10च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहू शकता 1 बाउन्स सीमारेषे पार. हा आलाय दीपकच्या बॅटमधून एक दर्जेदार षटका, चौकार. ह्या 4 धावा, ह्या 4 धावेंनी धावफलक मात्र
पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 2 षटक समाप्त, 14 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या. करंगली संघ शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करत आहेत. पाहू शकता गोलंदाजाचं नाव करण सौरभ. करण आलेला आहे संघाचं तिसरं शेवटचं स्लॉकवरचं षटक हाताळण्यासाठी. करण चला सुरू करा. करण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पाहू शकता सागर थोरात स्ट्राईक वरती येण्यासाठी धडपड करत आहे. दीपकला मात्र आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करायला लागवलं. तत्पूर्वी 1 धाव एकेरी धावेने 1 धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15च्या घरामध्ये. आमचे मॉनिटर ऑपरेटर मिस्टर यश, MTC लाईव्हचे ऑपरेटर. पुढला चेंडू यावेळी मात्र आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. तत्पूर्वी 1 धाव. इथं घडतंय काय बिघडतंय काय, तर एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर आणि या 2 धावेनी धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. यावेळी मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अतिशय चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत स्लॉकवरचं षटक करण. यावेळी आपण पाहू शकता मिसफील्ड कुठेतरी आपण पाहू शकता. या 4 धावा सागर थोरातच्या बॅटमधून हा आलाय नशिबाचा चौकार. 4 धावा. ह्या 4 धावेनी धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते. या चौकारानंतर सन्मानजनक स्कोअर 22 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकाचा विचार केला ना तर अतिशय चांगली गोलंदाजी झाली. मात्र या षटकामध्ये स्लॉकवरच्या षटकामध्ये समाचार घेतला. यावेळी चेंडू हवेत. सुहास चव्हाण स्वतः चेंडू खाली आणि यावेळी घडतंय काय बिघडतंय काय. OUT आउट. सागर थोरात इज बॅक टू पवेलियन. मांगरूळ संघाचे कर्णधार आणि चव्हाणवाडी संघाचे कर्णधार या नाणेफेक होईल या इनिंग ब्रेक मध्ये. युवराज मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याचा फलंदाज. इथं मात्र विकेट होते पतन. शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि टार्गेट सेट करणारा चेंडू होता. मात्र धावसंख्या 22 आणि बनवायचे आहेत येणारे 18 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. चव्हाणवाडी संघाचे कर्णधार आणि मांगरूळ संघाचे कर्णधार मस्के साहेब आपल्याला विनंती आहे कर्णधारांना पाठवून द्या. आणि किरण भाऊ आपल्याला देखील विनंती आहे कर्णधारांना समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहताय आज मोरिया 11 निगडी चषक मोरिया चषक 2026 आपण ज्या मैदानावरती आज ही स्पर्धा खेळत आहात, जे मैदान सौजन्य दिलं ना ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके माननीय श्री ॲडव्होकेट संतोष आनंदा यादव साहेब, समाजसेवक आणि
मोरिया 11 निगडी संघाचे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून हे मैदान सौजन्य दिलं. एक मोठी रक्कम असे मित्रांनो, ती मोठी रक्कम दान करणं हे देखील एक महत्त्वाचं आहे. आणि नाणेफेकीचा कौल होतोय मांगरूळ विपक्ष चव्हाणवाडी, झलक स्पोर्ट चव्हाणवाडी. चला स्पीडअप करा, चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती असेल, चेंडू पुरवायचा आहे. सुरुवात करा. तसेच आपण या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफी पाहत आहेत, त्या म्हणजेच भल्या मोठ्या ट्रॉफ्या ज्या मान्यवरांनी सौजन्य केलं. माननीय श्री आनंद सदाशिव भालेकर अण्णा आधारस्तंभ आणि युवा उद्योजक निगडी गावचे यांचं देखील खूप खूप आभार. या स्पर्धेच्या अनुषंगाने या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक माननीय श्री सचिन दादा गायकवाड आधारस्तंभ आपण पाहू शकता यांनी दिलं, त्यांचं देखील खूप खूप आभार असतील. या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रथम पारितोषिक मान्यवरांनी दिलं ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री शंकरदा मोहिते दादा समाजसेवक आणि आधारस्तंभ पत्तीशिरा क्रिकेट असोसिएशनचे मान्य श्री, तसेच गणपती पांडुरंग भालेकर सरपंच ग्रामपंचायत निगडी या मान्यवरांच्याकडून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. तसेच निगडी संघाला टी शर्ट असतील आपले सर्वांचे लाडके मान्य श्री जालिंद्र गलुगडे शेठ, तसेच जीवन जालिंदर गलुगडे शेठ यांचं देखील खूप खूप आभार असतील. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. जाऊया, पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे ओम. यावेळी मात्र पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकेरी धाव. ह्या एकेरी धावेने धाव फलक मात्र पुढे एकेरी धावेने मात्र श्री गणेश होतोय ह्या धावफलकाचा. आपण पाहतोय सुहास चव्हाण. दुसरा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहू शकता मनगटाच्या सहाय्याने चेंडू रिस्क ऑफ द फ्लिक. चेंडू जा गेला सीमारेषे पार अलाउन द कार्पेट. ह्या 4 धावा. ह्या 4 धावेंनी मात्र धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5च्या घरामध्ये. अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकता, ज्यामध्ये मनगटाचा वापर केला आणि कशा पद्धतीने गतीवरती स्वार जरी ओम असला तरी त्या गतीवरती नियंत्रण हवं हे दाखवून दिलं. मात्र आपण पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका फक्त आणि फक्त फ्लिक केला. पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहू शकता अतिशय दर्जेदार स्ट्रोक. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्या डोक्यावर दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 बाउन्स सीमा पार आर पार. हा आलाय बॅक टू बॅक सुहास चव्हाणच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. ओमचा पुढील चेंडू. यावेळी मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता. आपला कॅमेरामॅन आपण पाहू शकता नीरज. पुढला चेंडू ओम यांचा. बैठक शॉट आपण पाहू शकता अलाउन द कार्पेट. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार. हा आलाय रोहितच्या बॅटमधून. माफ करा, रोहितच्या बॅटमधून चौकार. अतिशय दर्जेदार स्ट्रोक, अतिशय चांगला फटका. हवी झालेले आहेत दोन्ही फलंदाज.
कारण की आतापर्यंत 3 मोठे फटके या षटकामध्ये आणि चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. हो हो, यावेळी मात्र आपण शकता चांगल्या पद्धतीचा चेंडू गतीवरती स्वार. एक खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14च्या घरामध्ये येणारे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. 12 चेंडू 9 धावा, 9 धावा 12 चेंडू. पुढील सामना मांगरूळ विपक्ष चव्हाणवाडी. चव्हाणवाडी संघ नाणेफेक जिंकून आपला निर्णय काय आहे? चव्हाणवाडी संघ आपला निर्णय बॅटिंग. ओके, बॉलिंग करायचा बॅटिंग करायचा निर्णय चव्हाणवाडी संघाचा आहे. म्हणजे आपल्याला फलंदाजी करायची आहे. संघ माफ करा, अमित पाटील माफ करा, अमित बोरगे आपल्याला गोलंदाजी करायची आहे. तरी आपला संघ घेऊन तयार राहायचं आहे. यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि चव्हाणवाडी संघ आपण देखील तयार राहायचं. जशी मॅच संपेल तसे आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले पाहिजेत. चला सुरुवात होते. दुसरं षटक विनोद माने मलिंगा. ओहो, यावेळी आपण पाहू शकता चेंडू बैठक फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. बॉल पुरवायचा आहे आयोजक, जुना बॉल द्या. चला पुढला चेंडू विनोद माने यांच्या अतिशय चांगला फटका, फक्त दिशा दिली. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. ओके, 3 स्वरूपात 1 धाव. लगातारचे 3 चेंडू आणि लगातारच्या 3 डिक्लेअर स्वरूपाच्या धावा. वनडी. चला स्पीडअप घ्या. उर्वरित 9 चेंडू आणि बनवायचे आहेत 6 धावा. 9 चेंडू 6 धावा. व्हाईट बॉल आपण पाहत आहे. अजय पाटील एक चांगले दर्जेदार पंच आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू आणि हा खराब चेंडूमध्ये आपण पाहू शकता अवांतर धाव. हे अवांतर धाव मात्र कुठेतरी तुमचे डोकेदुखी झोकेल. मात्र बैठक फटका खेळायचा होता 3 खेळाडू चेंडू खाली. मात्र विनोद माने यांनी सांगितलं मी पकडणार आणि त्यांनी चेल पकडलाय. संपलाय रोहित पाटील यांचा खेळ. मागल्या मॅचमध्ये त्या फलंदाजाने षटकार आणि चौकारांची फलंदाजी केली. अतिशय चांगली फलंदाजी केली. तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्चर्याला. आता मैदानाच्या आतमध्ये येतोय सुनील पाटील नाना. आठ चेंडू 5 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे संघ मानेवाडी. त्यानंतर लगेचच झलक स्पोर्ट आणि मांगरूळ संघाचा सामना असेल तरी तयार राहायचे दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा एक डॉट चेंडू आणि प्रत्येक डॉट चेंडू या सामन्यामध्ये कलाटणे आणू शकतो मित्रांनो. कारण की शेवटचा चेंडू या षटकामधील
5 धाव्यांची गरज, 7 बॉल 5 धावा. यावेळी मात्र फटका सजवलाय, समोरच्या दिशेला चेंडू जातोय, सीमारेषे पार हालाय, नानांच्या बॅटमधून षटकार. सामना जातोय करुंगली संघाच्या दिशेने. विजयी संघ करुंगली संघ आणि हार्डलक बॅडलक संघ आपण पाहताय. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं देखील खूप खूप आभार आणि विजयी संघाला देखील शुभेच्छा. धन्यवाद. चला मैदानाचा ताबा घ्या जलक स्पोर्ट आणि मांगरूळ संघ.